मनातील गोडवा ओठांवर येऊ द्या, मनातील कडवटपणा बाहेर पडू द्या. या संक्रांतीला तिळगुळ खाताना मनात आमची आठवण राहू द्या. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मराठी अस्मिता, मराठी मान, मराठी परंपरेची मराठी शान. आज संक्रांतीचा सण घेऊन आला नवचैतन्याची खान. तर आज हा कालचा व्हिडिओ आहे म्हणून मी तुम्हाला आज पोस्ट करते. तर कसे आहात सगळेजण? आय होप मजेतच असाल. आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ हीच बापांच्या चरणी प्रार्थना. तर आज मी बनवणार आहे तिळगुळाचे लाडू, म्हणजे तीळ आणि शेंगदाणे मिक्स. आता लाडू तर बनवायला घेतले मी. तर आता तुम्हाला एक गंमत सांगते पुढे काय झालं होतं ते. तर सगळी तयारी केली बघा, गूळ पण किसून घेतला. पण इथं एक चूक केली मी, त्यामुळे लाडू थोडेसे गूळ जास्त झाला आणि थोडेसे लाडू असे चिवट झाले. पण टेस्टला खूप छान झाले होते. आणि मी पहिल्यांदाच केले. मी पण प्रत्येक वेळेस तर काही मी करत नाही, कोणी नाही तर कोणी असतं, त्यामुळे माझी काही वेळ येतच नव्हती करायची. पण ह्यावेळेस म्हटलं चला आता आपणच करून बघूया. तर इथं लाडू तर घेतलं सगळं करायला, पण लाडूचं काय झालं माहिती का तुम्हाला? म्हणजे तीळ आणि शेंगदाणे कमी आणि गूळ जास्त असं झालं माझ्याने घेतलं गेलं. कारण काय होतं, जेवढं गूळ आणि जेवढे तीळ तेवढंच गूळ घ्यायचं असतं. मी 1 किलो गूळला पाव किलो तीळ शेंगदाणे कमी घेतले, म्हणजे 3 पावच घेतले होते. त्यामुळे ते लाडू थोडेसे म्हणजे चिकट झाले, कारण गूळ जास्त झाला त्याच्यामध्ये. पण टेस्टला खूप छान झाले होते. चला हरकत नाही. आता बघा पाक वितळून घेतला आणि त्याचं ना अशा प्रकारे चेक करायचं त्याला की गोळी होते की नाही होत. तर असं गोळी झाली ना मग समजून जायचं की आपला पाक हा रेडी आहे असं. आणि हा चिक्कीचाच गूळ वापरला मी, साधा गूळ नाही वापरला. आता तुम्ही पुढे बघा प्रोसेस कशी होते ते. थोडीशी वेलची पावडर टाकली मी. तर काय होतं ना, हे तिळगुळाचे लाडू करताना पण खूप छोट्या छोट्या गोष्टी अशा महत्त्वाच्या असतात. त्या जर आपण फॉलो केल्या ना तरच हे लाडू चांगले होतात. आपल्याला वाटतं प्रत्येक गोष्ट सोपी दिसते असं. आता हे करताना खूप सोपं दिसतं की आपणही करू शकतो, पण याच्यात बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत छोट्या छोट्या की त्या आपल्याला लक्षात ठेवून त्या करायला लागतात. आता बघा मी गूळ घातला, थोडंसं तूप घातलं, त्याच्यात गूळ घातला, मग थोडंसं त्यात चमचाभर पाणी घातलं. त्यामुळे कसं व्यवस्थित ते गूळ मेल्ट व्हायला मदत होते. नाहीतर काय होतं, गूळ खाली वितळतो आणि एकदम लागून जातो आणि एकदम कमी गॅसवर ही सगळी प्रोसेस करायची असते. तर मला करायच्या होत्या वड्या तर काही झाल्या नाही आणि लाडू पण झाले नाही, कारण 2 वेळेस लाडू वळले. दोघंही वेळेस सगळे एकमेकांना चिपकून गेले लाडू, गूळ जास्त झाल्यामुळे. तुम्हाला बोलली ना मी, आता ते आहे तसेच आम्हाला खावे लागणार आहे, कारण दोघंही माझी मेहनत वाया गेली. म्हटलं चला हरकत नाही, आता असेच आम्ही आता चमच्याने काढून त्यांना संपवणार आहे, असंच खाणार आहे. आता बघा काढतानासुद्धा वडी बघा किती चिकट आणि खाली गुळ लागतो आहे बघा. एकदम चिकट झाली. वरतून तर ड्राय होती पण आतून ओली सगळी होती, हाताला सगळी चिपकत होती. पण टेस्ट खूप छान झाली होती. या तुम्ही पण तिळगुळ खायला. तिळगुळ खा आणि गोड बोला. आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करत जा. एवढी कंजूसी नका करत जाऊ. आणि व्हिडिओ आवडतात की नाही आवडत तुम्हाला ते पण कमेंट करून सांगत जा. आणि कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. किती वाजले आता? 10:30. आज लवकर आले तुम्ही? आज पेशंट कमी होते त्याच्यामुळे आज आम्ही लवकर आलो. आज काय स्पेशल तुम्ही आज माझ्या ब्लॉग बनवत आहेत? आता रोज आपण असेच ब्लॉग बनवत जाणार आहे. ओके, थँक्यू. ॲज इट इज जसे आहेत तसेच दाखवायचे. ओके आता व्हॉइस ओव्हर कमी करायचं आहे मला, ओके कारण त्याच्यात खूप वेळ जातो, वेळ मिळत नाही. म्हणून ॲज इट इज जसे आहे तसंच ब्लॉग बनवत जाऊ. आता बघू शकता तुम्ही, हे आमचे महाशय झोपलेत, गेम खेळत आहेत. काय करतायत गुड्डू साहेब? आता वाजले तुमचे 11:15. तर आता बघा माझी काय भाजी, मेथीची भाजी केली मी
आणि आता इकडे माझ्यासाठी मी मेथीचं पाणी करणार आहे. आमच्याकडे खानदेशमध्ये करतात, मला ते खूप आवडतं. आणि ही आमच्या डॉक्टर साहेबांसाठी केली आहे मेथीची शेंगदाण्याची भाजी. तर रोज आल्यानंतरचं यांचं रुटीन, आल्या आल्या फ्रेश होतात, आधी हे हात धुतात, हँडवॉश करतात आणि मग त्यानंतर आता आंघोळीला जातील एक कपडे चेंज करून. आणि मग नंतर जेवायला बसायचं आणि जेवण झालं का नंतर झोपायचं. झोपायचं. परत सकाळी उठून रुटीन करायचं. रोजचं तेच रुटीन आहे आपलं. काय बनवते ग? मेथीची भाजी. कशी तुम्हाला आवडते तशी. अच्छा, ड्राय मध्ये कोरडी येईल ना पूर्ण? हा, कोरडीच होईल. आणि Dry. चपाती आहेत का काय सोबत? भाकरी भाकरी कसल्या? तांदळाच्या? ज्वारीच्या. हा? ज्वारीच्या ज्वारीची भाकरी. नाही आवडत ना? झालं का तोंड वाकडं तुमचं थोडंफार लगेच? खायला तर भाकरी खायला. भाकरी म्हटलं की लगेच यांचं तोंड वाकडं होतं. हा, मला नाही जास्त आवडत भाकरी, नाही जास्त आवडत मला. अरे पण भाकरीमध्ये किती प्रोटीन्स आहेत आपल्याला माहिती, तरी पण तुम्हाला भाकर आवडत नाही. हा, पण तरी सुद्धा मी आता गोडीला जातो. हा, फ्रेश होतो. ठीक आहे. हां, तोपर्यंत मी स्वयंपाक रेडी करते. चला बघा, आता माझं तुमची भाजी तर झाली, आता पीठ मळलं आहे, चपात्या करते. आता माझ्यासाठी इकडे वेगळी भाजी बनवते. बघा, गुड्डूला बॅट लागली, गुड्डू रडतोय. अजून मस्ती कर ना. किती वाजले? 12 वाजले, आता 12:15. बार बार ओरडते, बार बार तू असंच करत जा, मग मस्तीच करत जा घरामध्ये. आता बघ, लागलं ना जोरात. कसं काय लागलं? आणि मी नाही सांगत. हे बघा, मेथीची भाजी, चपाती, मुळा आणि कांदा. झालं जेवण रेडी आमचं. आता मी जेवायला बसतो. हे बघा, आता माझ्यासाठी मी मेथीचं पाणी बनवलं होतं. हे मला खूप आवडतं हां का, म्हणून मी बनवलं होतं. आता मी मस्त चपातीचा काला मोडला, त्याच्यात भाजी टाकली आणि आता मी जेवते.